आता ऐकूया फक्त आपल्या मनाचं. बघूया न्यूज फर्स्ट महाराष्ट्र. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षामध्ये वर्षानुवर्षे कार्यरत असलेले व पक्षाला बळकट करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असलेले निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम करणारे नाशिक शहर उपाध्यक्ष झहीर शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. शेख आहे. मी गेले 15 ते 20 वर्षापासून राष्ट्रवादी अजित पवार गटाचं नाशिक शहर उपाध्यक्ष म्हणून काम करत आहोत. येणाऱ्या काळात नाशिक महानगरपालिकेचा इलेक्शन डिक्लेअर झाला. त्यावेळेस वार्ड क्रमांक व प्रभाग क्रमांक 23 यामधून मला उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्याचप्रमाणे मी लोकांपर्यंत जाऊन दारी घरी घरी जाऊन व माझ्या कार्यकर्त्यांना घेऊन मी माझी उमेदवारीचं काम लोकांपर्यंत पोहोचवलं. लोकांनी मला भरपूर मतांनी विजय करायचं असं आश्वासन दिलं. त्या अनुषंगाने मी पार्टीला सांगितलं. पार्टीने म्हणे की तुम्ही तुमची तयारी लागा, तुमचं तिकीट निश्चित झालेलं आहे. मी पार्टीकडे वारंवार जाऊन विचारपूस करत असताना मला पार्टीने हाच आश्वासन दिलं का बाबा तुमचं तिकीट निश्चित झालेलं आहे, तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका. गेले 3 दिवसांनी नंतर मला कळलं का बाबा माझ्या तिकीटला कुठंतरी गाडबोट लागत आहे. मी पक्षाला जाऊन विचारपूस करत असताना मला पक्षाने सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, तुमची उमेदवारी जाहीर आहे. मी त्यांच्यावर भरोसा ठेवून एकनिष्ठपणे जेव्हा मला समजलं का बाबा काहीतरी गोंधळ होतो आहे, मी आमच्या वरिष्ठांना जाऊन भेटलं. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, तुमचा उमेदवारी जाहीर झालेली आहे. परंतु AB फॉर्म द्यायचे 1 तास अगोदर मला सांगितण्यात आलं का बाबा तुमची उमेदवारी कट झाली, दुसऱ्या व्यक्तीला तुमचं तिकीट गेलं. त्या हिशोबाने मला खूप त्रास झाला आणि त्या त्रासाला वैतागून मी माझे जे कार्यकर्ते आहेत त्यांना सगळ्यांना बोलवलं, सगळ्यांची चर्चा केली. ते करत असताना मला सगळ्यांना सांगितलं का बाबा आपण अपक्ष फॉर्म भरलेला आहे, आपण 2 दिवसात त्याची पूर्णपणे तयारी करून अपक्ष कसा लढता येईल त्याची योजना मी रात्री बसून सगळ्यांशी चर्चा करून मी करणार आहे. माझ्यावर व माझ्या नेत्यांवर माझा कुठल्याही प्रकारचा रोष नाही. मी हे राजीनामा माझ्या राजी खुशीने देत आहे. मी आज पण माझ्या नेत्यांवर व माझ्या प्रेरणास्थान माननीय आनंद सोनवणे साहेब, आज पण त्यांच्यावर माझा मनापासून तेवढंच प्रेम आहे जितका आयुष्यभर राहील. सध्या तुम्ही आता अपक्ष लढणार आहे ना? मी आता माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून रात्री त्यांची चर्चा करेल आणि न्यूज फर्स्ट महाराष्ट्र.